नमस्कार मुलांनो. आज मी तुम्हाला 8वीच्या भौतिकशास्त्राच्या प्रकाशाच्या प्रकरणातील प्रकाशाचे परावर्तन शिकवणार आहे. पुनरावलोकन. पडद्यावर वास्तविक प्रतिमा तयार करता येतात, तर पडद्यावर आभासी प्रतिमा तयार करता येत नाहीत. अवतल आरसे प्रत्यक्ष प्रतिमा तयार करतात आणि ती पडद्यावर पकडता येते. उत्तल आरशांप्रमाणे अवतल आरसे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा दर्शवतात. जेव्हा जेव्हा वस्तू अनंत आणि उत्तल आरशाच्या ध्रुवाच्या दरम्यान कुठेही ठेवली जाते, तेव्हा आपल्याला आरशाच्या मागे असलेल्या ध्रुव आणि फोकस दरम्यान एक कमी आभासी आणि ताठ प्रतिमा तयार होते. मेकअप सौंदर्य प्रसाधन करताना किंवा शेविंग दाढी करताना अवतल आरशांचा वापर केला जातो, कारण ते एक मोठी प्रतिमा प्रदान करतात. ते टॉर्च, सर्च लाईट्स आणि हेडलाईट्स मध्ये वापरले जातात, कारण ते प्रकाशाला लांब अंतरावर निर्देशित करतात. वाहनांमध्ये बहिर्वक्र आरसे मागील दृश्य आरसे म्हणून वापरले जातात, कारण ते सरळ प्रतिमा देतात आणि बाहेरून वक्र असल्याने विस्तृत दृश्य क्षेत्र प्रदान करतात. परावर्तनाची व्याख्या. परावर्तनाच्या नियमांबद्दल ज्ञान मिळवा. नियमित आणि अनियमित परावर्तनांची तुलना करा. कॅलिडोस्कोपचे बहुरूपदर्शक कार्यतत्व समजून घ्या. पेरिस्कोपचं परिदर्शक. अतिमहत्वाचे शब्द: आपाती कोन, परावर्तन कोन, परावर्तित किरण, परावर्तन, नियमित परावर्तन, विखुरलेले किंवा अनियमित परावर्तन, आपाती किरण, कॅलिडोस्कोप बहुरूपदर्शक. परावर्तनाचे नियम. हा प्रकाशाचा स्मृती नकाशा आहे. अरे, आपण आपल्या सभोवतालचे सर्व काही पाहू शकतो. जर मी तुम्हाला विचारले की हे कसे शक्य आहे, तुम्ही फक्त एका शब्दात उत्तर देऊ शकता: डोळे. पण तुम्हाला अंधारात एखादी वस्तू दिसते का? याचा अर्थ असा की केवळ डोळेच कोणतीही वस्तू पाहू शकत नाही. एखाद्या वस्तूचा प्रकाश आपल्या डोळ्यात प्रवेश करतो आणि आपल्याला ती वस्तू दिसते.
प्रकाश त्या वस्तूने उत्सर्जित केला असेल किंवा त्याद्वारे परावर्तित झाला असेल. आता आपण परावर्तन म्हणजे काय ते वाचूया. प्रकाशाचा किरण चमकदार, पॉलिश आणि गुळगुळीत पृष्ठभाग असलेल्या शरीरावर पडल्यावर तो परत येतो. गुळगुळीत, चमकदार आणि पॉलिश केलेल्या पृष्ठभागावर पडताना प्रकाश किरणांचे परत येणे याला परावर्तन म्हणतात. हा प्रकाशाचा गुणधर्म आहे. परावर्तनाचे नियम वाचण्यापूर्वी आपल्याला परावर्तनाशी संबंधित काही संज्ञा माहीत असणे आवश्यक आहे. कोणत्याही पृष्ठभागावर आदळणाऱ्या प्रकाश किरणाला आपाती किरण म्हणतात. परावर्तनानंतर पृष्ठभागावरून परत येणाऱ्या किरणाला परावर्तित किरण म्हणतात. आपाती किरण ज्या बिंदूवर आदळतो त्या बिंदूवर आरशाला दर्शविणाऱ्या रेषेला 90 अंशाचा कोन बनवून एक रेषा काढली जाते. या रेषेला त्या बिंदूवर परावर्तित पृष्ठभागाचे सामान्य म्हणतात. सामान्य आणि आपाती किरणांमधील कोनाला आपाती कोन, कोन आय म्हणतात. सामान्य आणि परावर्तित किरणांमधील कोनाला परावर्तन कोन, कोन आर म्हणतात. आता आपण परावर्तनाचे नियम वाचू. आपाती किरण, परावर्तित किरण आणि आपाती बिंदूवरील सामान्य हे सर्व एकाच समतलात असतात. आपाती कोन आय आणि परावर्तन कोन आर नेहमी समान असतात. चांदीचा धातू हा प्रकाशाचा सर्वोत्तम परावर्तक आहे. म्हणूनच आरसे बनवण्यासाठी सपाट काचेच्या पातळ पत्र्याच्या शीट बाजूला चांदीचा पातळ थर ठेवला जातो. आपण शिकलो आहोत की सर्वच पदार्थ प्रकाश किरणांना परावर्तित करू शकत नाहीत. प्रकाशाचे परावर्तनाचे प्रमाण शरीराच्या परावर्तित पृष्ठभागाच्या स्वरूपावर अवलंबून असते. पृष्ठभागाच्या स्वरूपावर आधारित परावर्तनाचे 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते: नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन. नियमित परावर्तन जेव्हा प्रकाशाचा किरण समांतर किरणांचा संग्रह गुळगुळीत पृष्ठभागावर पडतो तेव्हा त्याचे परावर्तन होते. परावर्तनानंतर परावर्तित किरण एकमेकांना समांतर असतील
येथे आपाती कोन आणि प्रत्येक किरणाचा परावर्तन कोन समान असेल. म्हणून या प्रकरणात परावर्तनाचा नियम पाळला जातो आणि अशा प्रकारे एक स्पष्ट प्रतिमा तयार होते. या परावर्तनाला नियमित परावर्तन किंवा रेखीय परावर्तन म्हणतात. अनियमित परावर्तन किंवा प्रसारित परावर्तन. ज्या वस्तूचा पृष्ठभाग खडबडीत किंवा अनियमित असतो त्या वस्तूच्या पृष्ठभागाचा प्रत्येक भाग वेगवेगळ्या कोनातून कललेला असतो. जेव्हा अशा पृष्ठभागावर प्रकाश पडतो तेव्हा प्रकाश किरण वेगवेगळ्या कोनातून परावर्तित होतात. या प्रकरणात आपाती कोन आणि प्रत्येक किरणाचा परावर्तन कोन समान नसतो. म्हणून या प्रकरणात परावर्तनाचा नियम पाळला जात नाही आणि त्यामुळे प्रतिमा स्पष्ट नसते. अशा परावर्तनांना अनियमित परावर्तन किंवा प्रसारित परावर्तन, विखुरलेले किंवा विसरित म्हणतात. उदाहरण, भिंतीवरून प्रकाशाचे परावर्तन. बहुप्रतिबिंब. दोन सपाट आरसे घेतले आहेत आणि त्यांना एकमेकांना लंब ठेवा. त्यांच्यामध्ये एक वस्तू ठेवा. तुम्हाला त्या वस्तूच्या प्रतिमा दिसू शकतात. आरशात तुम्हाला किती प्रतिमा दिसतात? तुम्हाला 3 प्रतिमा दिसू शकतात. 2 आरशांसह 3 प्रतिमा असणे कसे शक्य आहे? वरील कृतीमध्ये तुम्ही पाहिले की 2 सपाट आरशांमध्ये ठेवलेल्या वस्तू जे एकमेकांना कलते आहेत, तुम्हाला अनेक प्रतिमा दिसू शकतात. कारण एका आरशाने तयार केलेली प्रतिमा दुसऱ्या आरशासाठी वस्तू म्हणून काम करते. पहिल्या आरशाने तयार केलेली प्रतिमा दुसऱ्या आरशासाठी वस्तू म्हणून काम करते आणि दुसऱ्या आरशाने तयार केलेली प्रतिमा पहिल्या आरशासाठी वस्तू म्हणून काम करते. अशा प्रकारे आपल्याकडे एकाच वस्तूच्या 3 प्रतिमा आहेत. याला बहुपरिवर्तन म्हणतात. शोरूम आणि सलूनमध्ये या प्रकारचे परावर्तन पाहता येते. निर्मित प्रतिमांची संख्या आरशांच्या कलतेच्या कोनावर अवलंबून असते. जर 2 आरशांमधील कोन 360 अंशचा घटक असेल तर एकूण परावर्तनांची संख्या मर्यादित असते.
जर थीटा हा सपाट आरशांचा कलत्या कोन असेल तर तयार झालेल्या प्रतिमांची संख्या 360 अंश थीटा वजा 1च्या बरोबरीची असते. जसा तुम्ही हा कोन कमी करता तसतसे तयार झालेल्या प्रतिमांची संख्या वाढते. जेव्हा ते एकमेकांना समांतर असतात तेव्हा तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या अनंत होते. जर दोन सपाट आरसे एकमेकांना 90 अंशाच्या कोनात कललेले असतील तर तयार झालेल्या प्रतिमांची संख्या शोधा. हे सोडवण्यासाठी आपल्याला माहिती गोळा करावी लागेल, जसे की झुकाव कोन झुकता कोन बरोबर 90 अंश. तयार झालेली प्रतिमांची संख्या 360 अंशच्या बरोबरीची आहे. थीटा वजा 1 बरोबर 360 अंश स्लॅश 90 अंश वजा 1 बरोबर 4 वजा 1 बरोबर 3. थीटाच्या जागी आपण 900 ठेवू. गणना केल्यानंतर आपल्याला उत्तर 3 मिळेल. कॅलिडोस्कोप हे एक उपकरण आहे जे प्रकाशाच्या अनेक परावर्तनांच्या तत्वावर कार्य करते, ज्यामुळे प्रतिमांचे असंख्य नमुने तयार होतात. त्या 2 आणि अधिक आरसे एकमेकांवर झुकलेले असतात. हे स्वस्त साहित्यापासून डिझाईन निर्माण केले जाऊ शकते. द्वारे तयार केलेले रंगीत प्रतिमा नमुने तुम्हाला आवडतील. हे उपकरण मुलांसाठी खेळण्यासारखे वापरले जातात. पेरिस्कोप परिदर्शक हे एक उपकरण आहे जे दुसऱ्या वस्तू किंवा पाणबुडीमधून आणि त्याच्या भोवती वरच्या पृष्ठभागावरील वस्तूंना किंवा जहाजांना पाहण्यासाठी वापरले जाते. ते प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमाच्या तत्वावर आधारित आहे. त्यामध्ये एक लांब बाह्य आवरण असते आणि या आवरणाच्या आत आरसे किंवा प्रिझम प्रत्येक टोकाला 45 अंशाच्या कोनात झुकलेले असतात. दूरच्या शरीरातून येणारा प्रकाश पेरिस्कोपच्या वरच्या टोकावरील आरशांवर पडतो आणि उभ्या दिशेने परावर्तित होतो. हा प्रकाश तळाशी ठेवलेल्या दुसऱ्या आरशाने पुन्हा परावर्तित होतो, ज्यामुळे क्षैतिजरित्या प्रवास करून निरीक्षणाच्या डोळ्यापर्यंत पोहोचतो. काही जटिल परिस्कोपमध्ये उच्च रेझोल्यूशन दर्जा मिळवण्यासाठी आरशांऐवजी ऑप्टिक फायबर वापरला जातो. आरशांमधील अंतर उद्देशानुसार बदलते. पेरिस्कोपचा वापर याचा वापर युद्धात आणि पाणबुडीच्या नेव्हिगेशनमध्ये, जलवाहतूक, नौकानयन केला जातो. लष्करीमध्ये याचा वापर बंकर करून तोफा दाखवण्यासाठी किंवा गोळीबार करण्यासाठी केला जातो. महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो पेरिस्कोपच्या द्वारे प्रतिबंधित लष्करी क्षेत्रांमध्ये प्रवेश न करता घेतले जाऊ शकतात.
शरीराच्या अंतर्गत अवयवांना पाहण्यासाठी डॉक्टर फायबर ऑप्टिक पेरिस्कोपचा वापर इंडोस्कोप म्हणून करतात. धड्याचा सारांश. प्रकाश सर्व पृष्ठभागावरून परावर्तित होतो. जेव्हा प्रकाश गुळगुळीत पॉलिश केलेल्या आणि नियमित पृष्ठभागावर येतो तेव्हा नियमित परावर्तन होते. खडबडीत पृष्ठभागावरून विखुरलेले किंवा अनियमित परावर्तन होते. परावर्तनाचे 2 नियम आहेत. आपाती कोन परावर्तन कोनाइतका असतो. आपाती किरण परावर्तित किरण आणि परावर्तित पृष्ठभागावरील आपाती बिंदूवर काढलेले सामान्य एकाच समतलात असतात. सपाट आरशात तयार झालेली प्रतिमा पार्श्व उलटी जाते. एकमेकांकडे झुकलेले 2 आरसे अनेक प्रतिमा देतात. कॅलिडोस्कोपमध्ये अनेक प्रतिबिंबांमुळे सुंदर नमुने तयार होतात.